आहे की नाही. तर हाय सगळ्यांना, मी काल आले गावाकडून पुण्याला आणि म्हटलं ब्लॉग काढायचं होतं पण नाहीच काढू शकले, जमलं नाही असं काय, कारण ट्रॅव्हलमध्येच होते. काल संध्याकाळ झाले आम्हाला निघायला. हा बहिणीचा मुलगा तुम्हाला माहीतच असेल माझ्या, तर तो आणि मी आता म्हणजे असं वैताग आला आहे लिटरली वातावरणाचा, म्हणून मी नाही का म्हणलं चला आज तू काय दर्शनला जाऊन निवांत. हे वातावरण कसलं भारी झालं. नुसती शांतता, नुसती शांतता. अशी शांतता कधी कधी छान वाटते. म्हणून म्हणलं त्याला, म्हणलं चल जरा फिरून येऊ. हडपसरला आलो, तिथून तू काय दर्शनला आले, निवांत बसलो आम्ही दोघं आता लिटरली. तर काहीच नाही, किलबिलाट नाही, काय नाही. हे बघा, कोणचा आवाज कमी करणार आहे, कोणचा आवाज कमी कर की रे, माझा आवाज येणार नाही. तर म्हणलं कारण एक्झामला गेले, एक्झाम होते माझे 13 तारखेला पहिला पेपर होता. 13, 14, 15 3 दिवस एक्झाम होते. तिथनं मी आजीला बघायला गेले वाघोली कामठी साईडला. आजीला बघितलं, तिथून मी परत चिंचोलीला गेले तारापूर साईडला, पंढरपूरच्या इकडं. तिथं राहिले एक दिवस आणि मग नंतर आम्ही सगळे निघालो. पण मम्मी अजून आले नाही. मम्मी 8 दिवस झाला आजीपाशीच राहिली आहे. आता मम्मी उद्या येणार आहे. तर मी आणि बहीणच आहे घरी. बहीण एकटी होती म्हणून मी म्हटलं चला जाऊया आता. पण मला पण जरा तब्येत ठीक नाही, प्रवासाने जास्त प्रवास झाला त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि आज मला घरी बोर होत होतं, म्हणलं चला जरा निवांत जाऊन येऊ कुठेतरी बाहेर, म्हणून मी तू काय दर्शनला आले. आवाज कमी करते जरा, सगळा आवाज येतोय. हा बघा ऐकत नाही, नुसता फोनचा नाद आला आहे ना. हां, तर म्हणलं चला, असं वातावरण झालं आहे ना. आजीचं कसं आता वय पण जास्त आहे ना, 80च्या पुढं आजीचं वय आहे. तर आता म्हातारपणात असे काही ना काही त्रास उद्भवतात म्हणा, त्रास होतो. पण आता शेवटी आई आहे म्हणून गेली आहे मम्मी. आता तिकडं 8 दिवस झाला, आता येणार आहे उद्या मम्मी. पण जरा जास्त बरं नाही आजीला. म्हणलं चला जरा रिलॅक्स बसावं, म्हणून मी आज नाही का तू काय दर्शनला आले. उद्या संडे, उद्याचा दिवस आराम करायचा. परवा किंवा तेरवा जॉईन करायचं आपलं. झालं आता काय टेन्शन नाही. GNMचं लास्ट इयर होतं, त्याचे पण एक्झाम झाले. आता 3 महिन्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं MNC मुंबई नर्सिंगचं भेटून जाईल. गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन होऊन मग नंतर गव्हर्नमेंटच्या एक्झामचं बघायचं आपलं. प्रायव्हेटमध्ये परवडत नाही किती पण केलं तर. त्याच्यासाठी खास GNM केलं, तुम्हाला तर माहीत आहे. बघू आता जे होईल ते होईल. म्हणलं छान वाटतं नाही तर तू काय दर्शनला बसू. पुणेकरांना माहीत असेल कसं आहे वातावरण इकडं तू काय दर्शनला. आणि चांगली प्लेस आहे एकदम मोठी, छान वाटतं एकदम. तर हा छोटूसा व्लॉग म्हणलं चला जरा काढूया बसल्या ठिकाणी. निवांत बसले, उभं रस्ता बघत नुसता असा. इथून खालीपर्यंत सगळं रस्ते दिसतं. बसले निवांत अशी. म्हणलं चला एखादा छोटूसा व्लॉग काढावा आपण. चला आता नेक्स्ट उद्या किंवा परवा मी लाईव्हला येईल, तेव्हा गप्पा मारू छान छान. छोटूसाच ब्लॉग करते. मला चला काहीतरी शेअर करावं, थोडंसं रिलॅक्स बसलो तर जरा बोलावं, गप्पा मारावं, कोणाला ते सांगावं म्हणून. चला बाय बाय. फोटो टाकणारे फोटो पण बघा छान छान बसून, जरा रिलॅक्स फोटो. जाव तर कसं झालं, बोर झालं आहे मला, कारण प्रवासाने पण हे झालं इथं. त्याच्यामुळे म्हटलं चला जरा फिरून येऊया, म्हणून आले खास मी इकडे. चला बाय बाय बाय. असं नाही, असं